नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्ही जे 2025चं अकॅडमिक इयर जे आहे, म्हणजे 2025ला तुम्ही जर 10वी उत्तीर्ण झालेले असाल आणि त्यानंतर तुम्हाला सायन्स ही जी साईड आहे, तर ही सायन्स साईड तुम्ही घेणार असाल आणि त्यानंतर बघा जे-ई-ई सारखे एक्झामिनेशन असतील. 12वी नंतर तुम्हाला जे काही इंजिनिअरिंगची फील्ड असते किंवा मेडिकल फील्ड असेल, तर यासाठी बघा तुम्हाला सी द्यावी लागत असते, जे-ई-ई द्यावी लागत असते आणि काही कोर्सेसला नीट एक्झाम लागत असते. तर या कोर्सेसचा बघा पूर्ण सिलेबस असेल, तसेच क्लासेस असतात. तर हे क्लासेस तुम्हाला एक अ, महाज्योती मार्फत जे आहे, तर ते फ्रीमध्ये भेटत असतात. त्यामध्ये एक तुम्हाला टॅब पण भेटत असतो. डेली 6 जीबी डाटा पण पर डे तुम्हाला भेटत असतो. मग ही जी काही योजना आहे, तर या योजनेला कोण-कोण पात्र आहे? तर ते बघा 2025ला जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहे, तर ते सर्व विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेशन करू शकतील. यासाठी फी वगैरे काही नाही. फक्त ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि जे काही माहिती विचारलेली आहे तुमची 10वीची असेल, कॅटेगरीची असेल, संपूर्ण व्यवस्थित माहिती भरायची आहे. भरल्यानंतर बघा डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घ्या आणि त्यानंतर व्यवस्थित सक्सेसफुली फॉर्म सबमिट झाल्यानंतर एक हार्ड कॉपी किंवा एक सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे सेव्ह असू द्या. एक प्रूफ म्हणून की तुम्ही फॉर्म फिल केलेला आहे. तर बघा त्याच विषयी आता माहिती बघत आहोत. तर बघा जे-ई-ई, नीट, महाराष्ट्र सी बॅच 2025-27 म्हणजे 2 वर्ष तुम्हाला प्रशिक्षण हे मिळणार आहे. ते पण मोफत. परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता अर्ज करण्यास मुदतवाढ मिळालेली आहे. तर बघा महाज्योती मार्फत जे-ई-ई, नीट, महाराष्ट्र सी बॅच 2025-27 25 ते 27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण राबवण्यात येत असून इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक बघा 16/5/2025 ला सुरुवात झालेली होती. त्यानंतर बघा 31/5/2025 ही लास्ट डेट होती. परंतु बघा अ, इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याच्या प्रक्रियेस विलंब होत होता, म्हणजे उशीर होत होता. मग सदर योजनेकरता मग ऑनलाईन अर्ज व यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्यासाठी मग लास्ट डेट वाढवून भेटलेली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 11वीचं ज्यांनी ॲडमिशन घेत होते त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना उशीर होत होता, म्हणजे ॲडमिशन प्रोसेस लेट होती. त्यामुळे मग त्यांनी डेट एकदा वाढवून दिलेली होती. त्यानंतर मग 31 ऑगस्ट 2025 ही लास्ट डेट होती. परंतु अजून पण काही विद्यार्थ्यांना काहींचे डॉक्युमेंट्स नसतील, इतर जे काही गोष्टी आहे ॲडमिशन प्रोसेसची जे काही प्रूफ म्हणून लागतं, की तुम्ही 11वी सायन्स यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. पण त्या विद्यार्थ्यांना लास्ट डेट जी आहे, तर ती परत एकदा त्यांचा विचार करून वाढवण्यात येत आहे. तर बघा आत्तापर्यंत ज्यांनी फॉर्म फिल केलेला नसेल किंवा ज्यांनी फॉर्म फिल केलेला आहे, त्यांना एडिट करण्यासाठी सुद्धा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सदर योजनेकरता विद्यार्थ्यांनी पुन्हा मुदतवाढ देण्याची विनंती केलेली असून, विद्यार्थ्यांची विनंती विचारात घेता जे-ई-ई, नीट, महाराष्ट्र सी बॅच 2025-27 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता अर्ज करण्यासाठी 15/9/2025 रोजीपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात येत आहे. याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ह्या वर्षी 10वी पास झालेले आहे आणि 11वीला जे सायन्स फील्ड घेणार आहे, तर यांसाठी ही योजना असणार आहे. अजूनपर्यंत ॲप्लिकेशन केलेलं नसेल, तर लवकरात लवकर ॲप्लिकेशन करून घ्या. म्हणजेच तुम्हाला या योजनेचा तुम्हाला फायदा मिळणार आहे. तर या अगोदर मी खूप सारे डिटेल व्हिडिओ जे आहे, तर यावर मी बनवलेले आहे. ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी ॲप्लिकेशन लिंक लागणार आहे, तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.